इथे आपण आळूची पानं घेतलेली आहेत, ती पाण्यात मीठ घालून ठेवलेली होती अर्धा तास. स्वच्छ नंतर धुवून घेतलेली आहे साध्या पाण्याने. या पद्धतीने आपण इथे 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसूण पाकळ्या आहेत, थोडंसं ओलं खोबरं आहे आणि 1 वाटी कोथिंबीर आहे, आलं लसूण पेस्ट आहे. इथे गूळ आणि चिंचेचं पाणी आपण करून घेणार आहोत. इथे गरम मसाला आहे 2 चमचे, 2 चमचे लाल तिखट आहे, धने पावडर आहे आणि थोडासा ओवा आहे. इथे 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ते घालून घेणार आहोत. नंतर जे आपण ओलं खोबरं आणि लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली होती ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण लसूण खोबरं आणि आलं याची पेस्ट घातलेली आहे. आणि नंतर यामध्ये आपण जे आपण गूळ आणि चिंचेचं पाणी केलं होतं ती यामध्ये घालून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आपण बनवून घेणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने आपण हे गुळाचं पाणी घालून मस्त असं सरसरीत असं पीठ करून घेतलेले. या पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. जास्त पातळही आणि जास्त घट्टही करायचं नाही. या पद्धतीने मी पानाला अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे. वडी अशी आपण थापून घेतलेली आहे. एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे पातेल्यात गरम पाणी करून ठेवलेलं होतं. त्यामध्ये आता आपण या वड्या शिजवून घेणार आहोत. या पद्धतीने झाकण लावून आपण 10 ते 12 मिनटं याला वाफवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या वड्या शिजलेल्या आहेत. आपण एकदा चेक करून बघूया. या पद्धतीने सुरीला लागत नाही म्हणून आपल्या वड्या शिजलेल्या आहेत मस्त. या पद्धतीने आपण थंड झाल्यानंतर अशा एकसारख्या कापून घेणार आहोत सुरीच्या साहाय्याने आणि नंतर याला मस्त अशा गरम गरम तेलात तळून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपण सर्व वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि गरम तेलात आपल्याला 2 ते 3 मिनटं अशा भाजून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण सर्व वड्या अशा भाजून घेणार आहोत. यामध्ये आपण ओलं खोबरं घातलेलं होतं, त्यामुळे वड्या आपल्या छान आणि मस्त चवीला झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय